3 नोव्हेंबर 1954ला लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे यांचा मुंबई येथे जन्म झाला. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांच्या भाऊला तिकीट विक्रीचं काम करावे लागले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना लहान असताना बस कंडक्टर होण्याची इच्छा होती, कारण त्यांना वाटायचं की बस कंडक्टरला देण्यात येणारे पैसे तो बस कंडक्टर आपल्या घरी घेऊन जातो. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांनी मराठी साहित्य संघ प्रोडक्शनमध्ये कर्मचारी म्हणून काम केलं. त्यांच्या अंगामध्ये अभिनयाचा किडा हा लहानपणापासूनच होता. ते संवाद करत असताना संवादाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला हसवून सोडत होते. म्हणूनच त्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या या कलागुणाचा वापर करून त्यांना अनेक नाटकामध्ये काम दिलं गेलं. त्यांच्या अंगी असणाऱ्या अभिनयाच्या कलागुणामुळे त्यांना टूर या नाटकाद्वारे नाटक क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी चल चालली सासरला या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्यांचे अगदी जवळचे मित्र म्हणजे जयवंत वाडकर, विजय कदम आणि विजय पाटकर हे यांचे अगदी जवळचे मित्र. त्यांच्या अंगी असणाऱ्या अभिनयाच्या कलागुणामुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवून सोडलं होतं. 1991-92च्या काळामध्ये गावातील काही निवडक व्यक्तीकडे टीव्ही असायची. पोलीस पाटील किंवा गावात राहणारा एखादा शिक्षक यांच्याकडेच टीव्ही दिसायची आणि त्या काळात फक्त दूरदर्शन हे चॅनल दिसत होतं आणि दररोज शनिवार रविवारला सायंकाळी 4 वाजता मराठी चित्रपट येत होता आणि तो चित्रपट बघायला अनेकांची गर्दी जमत होती. आणि विशेष म्हणजे जर त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे लक्ष याचा चित्रपट जर असला तर ती गर्दी अधिक वाढत होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटाची ओळख म्हणजे लक्ष्याचा चित्रपट. लक्ष्याचा चित्रपट म्हटलं की लोकांची गर्दी ही अधिक होत होती. त्यांनी त्या काळात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या सोबत त्यांनी संपूर्ण मराठी चित्रपट क्षेत्र आपल्या खांद्यावर घेतला होता आणि अनेकांना मराठी चित्रपट पाहण्यास त्यांनी झुकवलं होतं. मराठी चित्रपट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे हे एक समीकरण बनलेले होते. त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवून सोडले होते, म्हणून त्यांना कॉमेडीचा बादशाह ही उपाधी देण्यात आली. झपाटलेला, अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक, खतरनाक यासारख्या मराठी चित्रपटामधून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवून सोडलं होतं. मात्र यांना कुणाची ना कुणाची नजर लागली आणि त्यांना किडनीचा महाभयंकर आजार झाला. किडनीचा आजार होऊन सुद्धा त्यांनी याचा परिणाम आपल्या अभिनयावर व लोकांवर होऊ न देता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. मात्र हे आजार अधिक झाल्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांना थोडीफार माघार घ्यावी लागली व त्याचवेळी डॉक्टरांनी सुद्धा हे आजार पूर्णपणे बरे होणे अशक्य असल्याची माहिती दिली होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर लोकांना हसवलं होतं. मात्र त्यांनी त्यावेळी विचार केला होता की जर आपण लोकांना या आजाराविषयी जर माहिती दिली तर कदाचित लोकांना दुःख होईल आणि लोकांना दुःखी होताना बघणे लक्ष्मीकांत बेर्डे यांना योग्य वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी आपला काही काळ आजार लपवून ठेवला होता. हळूहळू त्यांनी चित्रपट क्षेत्रातून माघार घेणे सुरू केले. कालांतराने त्यांनी मुंबई सोडून जुहू या ठिकाणी जाऊन ते आपल्या बंगल्यामध्ये वास्तव्य करू लागले व हळूहळू ते अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून दूर जाऊ लागले. मात्र त्यांचे जवळचे मित्र विजय पाटकर, विजय कदम, जयवंत यांच्यासोबत त्यांनी नेहमी संपर्कात राहिले. आजारपणाच्या शेवटच्या दिवसात त्यांनी अनेक सहकाऱ्यांपासून दूर जाणे पसंत केले. त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी व त्यांचे अनेक प्रोडक्शनमधले काम करणारे कर्मचारी यांच्यापासून त्यांनी हळूहळू दूर जावं लागले, कारण त्यांना चिंता असायची की जेव्हा त्यांना कळेल की लक्ष्मीकांत बेर्डे शेवटच्या स्टेपवर आहेत तर त्यांना दुःख होईल आणि त्यांना दुःख होणे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी संपूर्ण लोकांची चिंता करत त्यांच्यापासून त्यांनी दूर जाणे पसंत केले होते. त्यांच्या मृत्यूच्या 1 दिवस अगोदर विजय पाटकर आणि विजय कदम यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची भेट घेतली होती व या भेटीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना सांगितले की तुम्ही चिंता करू नका, तुमच्या शेवटपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे उभा राहील. ज्यावेळी जयवंत वाडकर लक्ष्मीकांत बेर्डे यांना भेटायला जातात त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या दरवाजासमोर बसत दरवाजाकडे बघत असतात. त्यावेळी त्यांना मात्र स्वतःची चिंता वाटताना जयवंत वाडकर यांना निदर्शनात आले होते.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची शेवटची रात्र अतिशय वेदनादायक होती. डॉक्टरांनी त्यांना शेवटच्या स्टेजवर असल्याचे सांगितल्याने त्यांच्या कुटुंबात आधीच अश्रूचा बांध फुटला होता. मात्र त्यांच्या त्या शेवटच्या रात्री त्यांची पत्नी, त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बसून रडत होते. मात्र त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पुढाकार घेत सगळ्यांना झोपायला पाठवले. मात्र त्यांनी त्यावेळी स्वतःचे चित्रपट टीव्हीवर लावण्याची त्यांनी विनंती केली होती. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या रात्री त्यांना त्यांचे चित्रपट लावून झोपायला गेले. मात्र ती रात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांची शेवटची रात्र होती आणि पहाटेला म्हणजेच 16 डिसेंबर 2004ला लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण महाराष्ट्रात अश्रूचा समुद्र वाहू लागला. अनेक ठिकाणी शोक व्यक्त केला गेला. लक्ष्मीकांत बेर्डे सोडून जाणं हे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नुकसान नसून संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान होते. कारण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रत्येक कुटुंबाला हसवलेलं होतं. त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्राव्यतिरिक्त हिंदी चित्रपट सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवलेलं होतं. लक्ष्मीकांत बेर्डे सोडून जाणं हे केवळ मराठी चित्रपटाचेच नव्हे तर हिंदी चित्रपटाचे सुद्धा फार मोठे नुकसान झाले. जरी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचा अभिनय संपूर्ण भारतभर अजूनही जिवंत आहे. अशा या अभिनयाच्या बादशहाला व त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्राला उंचावणाऱ्या या महामानवाला बोला दाजीबा या यूट्यूब चॅनलकडून विनम्र अभिवादन. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.